ब्रह्ममुहूर्तावर नाही, पण सकाळच्या कामाच्या मुहूर्तावर मी उठलो आज लवकर. कारण आज आहे आपल्यात पारायण म्हणजे साप्ताहिकचं नाश्ता. 7 दिवस असणारं जे पारायण असतं त्याचं आज आहे आपल्यात नाश्ता. तर नमस्कार, मी तुमचा ऋतुराज. कसे आहात? तर सकाळ सकाळी मी निघालो दूध आणण्यासाठी, ताजं ताजं म्हशीचं दूध. हे काय आता गावाकडचा ना माहित आता दूध आणायचा विषय आहे का. तर आज नाश्त्यासाठी होते पोहे. हे आमचा मुन्ना भाई. तीच कापते कांदा. आणि आज करायचा होतो मस्त पोहे आणि चहा. इकडे पोहे बी एकदम क्वालिटी दिसतो, कोथिंबीर बिथिंबीर टाकून. मग खाता येत नव्हतं ना. आंघोळ करून थोडं गोडभर चहा घेऊन मी प्रसाद घेऊन निघालो मंदिराकडे. मी जिथं पारायण बसला आहे तिथं मारुतीचे मंदिर. गेल्या गेल्या सर्व वाचक ज्ञानेश्वरी वाचत होते. तर पहिल्यांदा तिथं देवाला जाऊन मी प्रसाद धावला. त्यानंतर सर्व वाचक जे बाहेर गावचे वारकरी आहेत त्या सर्वांना घेऊन मी जाणवतो घरी. पहिल्यांदा हर घर तिरंगा फडकवून सर्व वारकरी वाचकांना घेऊन मी गेलो घरी. घरी येऊन बघतो मस्तपैकी पोहे होते. सर्वांना पोहे दिले. हे पहिलेच वर्ष होतं म्हणजे आमच्या नवीन घरी. जुन्या घरी आता पण नाश्ता होता. भारी वाटलं. मस्तपैकी चहा बी दिला. सर्वांच्या पाया बिया पडलो जे वारकरी जे होते त्यांच्या. आणि मी बी मस्त पोहे खायला घेतलं. पोहे एक नंबर झालतं. आणि मला तिथून जावं लागलं कॉलेजला, सांगोला कॉलेज सांगोला. का जावं लागलं लवकर सांगतो नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. धन्यवाद.